नमस्कार, मी निलिमा कदम. गणित इयत्ता 8वी चलन व्हेरिएशन या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन निष्पत्ती. समचलन ही संकल्पना आपण मागील भागात बघितलेली आहे. या पाठातून आपण व्यस्त चलन ही संकल्पना तुमची स्पष्ट करणार आहोत. दिलेल्या उदाहरणातील व्यस्त चलनाची उदाहरणे कोणती आहेत हे ओळखून तुम्ही ती सोडविणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण समचलन म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते किंवा एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते आणि या दोन बाबींमधील गुणोत्तर जेव्हा स्थिर असते तेव्हा ते समचलन असते. आता आपण बघणार आहोत दररोज वाचल्या जाणाऱ्या पृष्ठांची संख्या आणि त्याप्रमाणे लागणारे दिवस. समजा एक पुस्तक वाचायला घेतल्यानंतर रोज 5 पानं वाचली गेली तर त्या विद्यार्थ्याला 60 दिवस ते पुस्तक संपवण्यासाठी लागतात. जर त्याने 15 पानं वाचली तर त्याला लागणारे दिवस आहेत 20. तेच पुस्तक त्याने रोज 10 पानं याप्रमाणे वाचली तर त्याला ते पुस्तक संपवायला 30 दिवस लागतात. आणि जर त्याने दिवसाला 12 पाने याप्रमाणे पुस्तक वाचलं तर ते पुस्तक संपविण्यासाठी त्याला 25 दिवस लागतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस. पृष्ठांची संख्या मी x ने दाखवली आणि लागणारे दिवस y या चलाने दाखवली. आता या पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा आपण गुणाकार करून बघू. 5 गुणिले 60 किती येणार आहे? 300. 15 गुणिले 20 300. 10 गुणिले 30 300 आणि 12 गुणिले 25 आपण केले किती आले? 300. म्हणजेच या ठिकाणी पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार हा स्थिर संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच x गुणिले y हे गुणोत्तर स्थिर आहे आणि अशा वेळेला आपण म्हणतो की पृष्ठांची संख्या आणि वाचण्यासाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मी या गोट्या घेतल्यात. सम मार्बल्स आर देअर. आता मी या मार्बल्स कोणकोणत्या प्रकाराने त्यांचे गट करू शकते बघा. 2 2 2 2 आणि 2. किती मला गट लागले? 6 गट झालेले आहेत. किती झालेले आहेत? 6. म्हणजेच 2 प्रमाणे जर मी केलं तर मला किती लागतायत? 6 गट लागतात. 12 गोट्या, 12 मार्बल्स. To put these 12 marbles in a group of 2, I will require 6 rows. Okay, 6 rows and 2 columns. आता मी कितीचे ग्रुप केले बघा? 3 चे ग्रुप केले. मग किती झाले? 3 rows into how many columns? 4 columns. Okay, 12 marbles are there. 3 into 4. बघा 3 3 3 आणि 3 अशी 3 रांगा रोज आणि 4 कॉलम. आता मी 4 प्रमाणे केलं. एका रांगेत 4 मार्बल्स, 4 marbles in a row. So I will 3 rows into 4 columns. Three rows and 4 columns. आता प्रत्येक वेळेला गोट्या तेवढ्याच होत्या
आणि मी जर वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली तर 2/6, 4/3 and 3/4 म्हणजेच हा गुणाकार जो आहे तो आपल्याला स्थिर संख्या मिळत आहे. टेबल स्वरूपात मांडू. बघा, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स. 2 रोज असतील तर 6 कॉलम्स, 3 रोज असतील तर 4 कॉलम्स and 4 rows then 3 columns. So rows into columns, this will remain same, that is 12 marbles. म्हणजेच या ठिकाणी जशा नंबर ऑफ रोज वाढत गेल्या, रांगांची संख्या जसजशी वाढली, नंबर ऑफ कॉलम्स बघा 6, 4, 3 काय झाले आहेत? नंबर ऑफ कॉलम्स विल डिक्रीजेस. एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात कमी होते आणि अशा वेळेला त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणात असतात आणि त्यांचा गुणाकार हा स्थिर संख्या येतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण उदाहरण बघू शकतो. In daily life, there are various examples of this inverse proportion. Now, number of workers on a job and time taken to complete the job. For example, number of workers on a job and time taken to complete the job. As the number of workers on a job increases, जसजशी कामगारांची संख्या वाढणार आहे त्या वेळेला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा काय होणार आहे? कमी कमी होणार आहे. So this is inverse proportion. So number of workers on a job and time taken to complete the job are in inverse proportion. उदाहरण आपण बघू. If you travel a distance at a slower speed, the time taken will increase. Let's see. See, as speed gets slow, travel time goes up. See, as speed gets slow, travel time goes up. जेवढा आपण स्पीड कमी करणार आहोत तेव्हा आपल्याला लागणारा वेळ जो आहे तो वाढणार आहे. So this is also an inverse proportion. थोडक्यात, जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते किंवा एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते तेव्हा ते व्यस्त चलन असते. The relationship between two quantities, whereas one quantity increases, the other quantity decreases in proportion. This is a inverse proportion or inverse variation. X is inversely proportional to y is the same thing as x is directly proportional to 1 upon y, and which is written as x. You can read it as x directly proportional to 1 upon y and x is inversely proportional to y, and therefore x into y equal to k. जर परस्परांशी संबंधित असलेल्या x व y या चलात x into y equal to k, where k is a constant, तर x व y यामध्ये व्यस्त चलन असते आणि x into y equal to k, this is the equation of variation. x y बरोबर k ही मांडणी व्यस्त चलनाचे समीकरण आहे. So x into y equal to k is the equation form of indirect variation or inverse variation where k is the constant of variation. काही उदाहरण आता अभ्यासणार आहोत. पुढील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. Find constant of variation and write the equation of variation for following example. P is directly proportional to 1 upon Q. बघा, याचं वाचनही तुम्हाला करता आलं पाहिजे. P directly proportional to 1 upon Q, or we can read it as P inversely proportional to Q.
So when P is equal to 15, then Q is equal to 4. हे आपल्याला दिलेलं आहे आणि P हा Q शी व्यस्त प्रमाणात आहे हे सांगितलेलं आहे. आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चलनाचा स्थिरांक काढायचा आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचा आहे. नाउ P is inversely proportional to Q given दिलेला आहे आपल्याला. Therefore P is equal to K into 1 upon Q where K is the constant of variation. Q चा आपण पक्षांतर करू, transferring this Q to left side. So P into Q equal to K. This is equation number 1. Now आपल्याला समीकरण मिळालेलं आहे P into Q equal to K. Now when P is equal to 15, Q is equal to 4, it is given. So first write down the equation and substitute the value of P and Q, then we can get the value of K. आपण P बरोबर 15 तेव्हा Q बरोबर 4 हे आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून P into Q बरोबर K या समीकरणात आपण P आणि Q च्या किमती घालूया. So 15 into 4 equal to K and therefore K is equal to 60. म्हणजेच आपल्याला स्थिरांकाची किंमत मिळाली. किती आली? K is equal to 60. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घालणार आहोत. P into Q equal to K. Therefore P into Q equal to 60. So PQ equal to 60 is the equation of variation and constant of variation K is equal to 60. This is the answer. समजलं? You got it? Let's try one more example. उदाहरण बघूया. X is directly proportional to 1 upon root y किंवा X is inversely proportional to root y. When X equal to 15, Y equal to 9. We have to find out the constant of variation and equation of variation. First write down X inversely proportional to root Y. It is given. Therefore X is equal to K into 1 upon root Y where K is the constant of variation. So X into root Y is equal to K. This is the equation number 1. Now when X is equal to 50, Y is equal to 9. It is given. So substituting value of X and Y in equation 1. So X into root Y equal to K. So 15 into root 9 is equal to K. Root 9 वर्गमुळात 9 म्हणजेच किती आहेत? 3. Therefore 15 into 3 is equal to K and therefore K is equal to 45. So constant of variation is 45. Now putting the value of K in equation 1. आता ही K ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घालू. Substituting K is equal to 45 in 1. X into under root Y equal to K. Therefore X into root Y equal to 45. आणि म्हणून constant of variation that is K is equal to 45 and the equation of variation is X under root Y is equal to 45. मित्रांनो, आज आपण व्यस्त चलन म्हणजे काय हे जाणून घेतलं आणि व्यस्त चलनाचा स्थिरांक कसा काढला जातो तसंच व्यस्त चलनाचे समीकरण कसे लिहिले जाते हे आपण बघितलेलं आहे. व्यस्त चलनाची शाब्दिक उदाहरणे सोडविण्यासाठी पुढचा व्हिडिओ जरूर पहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक यू.